पुणे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता. अजित पवारांचं वक्तव्य. अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान अजितदादांचं विधान. अजित पवारांच्या पुत्रानं गुन्हा केलाय. अजित पवारांनी आता रंगसफेदी करू नये. पुण्यातील जमीन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका. तर फडणवीसांनी दिल्लीत येऊ नये म्हणून शहांकडून शिंदेंना ताकद. राऊतांचा दावा. तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे. अनौपचारिक गप्पांदरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान. तर उदय सामंत, तटकरे आणि गोगावलेंशी चर्चा. लवकरच निर्णय घेणार अजित पवारांची माहिती. अजित पवारांकडून एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील. आम्हाला सुद्धा वादविवाद करण्याची हौस नाही. रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदेंची आमदारांशी 1-to-1 चर्चा. विकास कामांसाठी निधी परवडणार नाही याबाबत चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेला कामातनं उत्तर देण्याच्याही सूचना. सूत्रांची माहिती. लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. विधिमंडळात चर्चेसह ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबईतनं दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता. 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे. तर हा विषय गंभीर, मात्र उपाययोजना सुरू. 90% पेक्षा जास्त बेपत्ता मुलं सापडतात. योगेश कदमांची माहिती. बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांच्या पीएचडीसाठीच्या प्रवेशावर मर्यादा घालणार. किती विद्यार्थ्यांना मेरिटवर प्रवेश द्यायचा यावर मर्यादा असणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती. वनतारासारखं ठाण्यात सूर्यतारा करण्याचं ठरवलंय. लवकरच यावर मार्ग निघेल. गणेश नाईकांचं विधान. मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा. सुधीर मुनगंटीवारांचं विधान. तर मुनगंटीवारांना मंत्रीपद न मिळाल्याची मनात खदखद. भाजप आमदार आशिष देशमुखांची टीका. लिओनेल मेस्सी 3 दिवस भारत दौऱ्यावर. मेस्सी कोलकातामध्ये स्वतःच्या 70 फुटी पुतळ्याचं अनावरण करणार. मेस्सी 15 डिसेंबरला पंतप्रधान मोदींनाही भेटणार.